तुम्हाला पण पीआरपी बद्दल जाणून घ्यायचं आहे? तर चला आज आपण पीआरपी बद्दल बोलूयात. नमस्कार, मी डॉक्टर मेघा सोळंके आणि आजचा टॉपिक आहे पीआरपी. हो, पीआरपी सध्या लेटेस्ट ट्रेंडमध्ये असलेली ट्रीटमेंट. फेशियल पीआरपी असो किंवा हेअर पीआरपी असो, तर जाणून घेऊया की पीआरपी कोणी, कधी व किती काळ करणार आहे. तसेच पीआरपीचे किती सेटिंग्स असतात, पीआरपी मध्ये आपण कोणते बुस्टर्स यूज करतो. तर आता आपण बोलूया पीआरपी बद्दल. तर पीआरपी म्हणजे प्लेटलेट प्लाझ्मा रिच थेरपी. यामध्ये आपण काय करतो की पेशंटचं ब्लड घेतो, त्याला आपण प्लाझ्मामध्ये कन्वर्ट करतो आणि त्या प्लाझ्मामध्ये काही ग्रोथ फॅक्टर्स असतात. तर आपण पेशंटला हेअर थेरपी करताना अॅनेस्थेशिया देतो. त्यामध्ये काही कार्टेजेस असतात, त्याच्यामध्ये बारीक अशा निडल्स असतात. त्या निडल्सचे छोटे छोटे मायक्रो चॅनल्स तयार करतो आणि ती प्लेटलेट प्लाझ्मा जे आपण तयार केलेलं आहे ते सिरम आपण त्यामध्ये यूज करतो. त्यासोबतच काही ग्रोथ फॅक्टरचे सिरम्स असतात जे मेडिकेटेड असतात. हेअर पीआरपी नेमकी कशासाठी करावी? हेअर पीआरपी इंडिकेटेड कोणत्या कोणत्या पेशंटसाठी आहे? तर मेल पॅटर्न बाळनेस, फिमेल पॅटर्न बाळनेस, तुम्हाला जर केसांवर चाई पडली असेल, डॅन्ड्रफमुळे केस गळती होत असेल, तुम्हाला समोरच्या क्राउन एरियामध्ये किंवा मग या टेम्पोरल लोब्समध्ये जर टक्कल पडत असेल, त्याचसोबत काही हार्मोनल इश्यूज असतील त्यामुळे तुम्हाला केस गळती होत असेल, किंवा तुम्हाला काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्समध्ये सुद्धा केस गळती होत असेल,